नमस्कार, मी पत्रकार सोमनाथ मुसांडे. मोहोळ तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी चर्चेत असलेला विषय म्हणजे एका गोरक्षकाने पोलीस अधिकाऱ्यांना फोन कॉल करून गुरांची गाडी पकडल्याचं सांगण्यात आलं होतं. त्या संदर्भातली कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली. ही कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर गोरक्षक ठाकूर या महिलेनं पोलीस अधिकाऱ्याला फोन कॉल करून आणि व्हिडिओ बनवून अश्लील भाषेत शिवीगाळ करत हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. या प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं. राजकीय वळण मिळाल्यानंतर या पोलीस अधिकाऱ्याने 6 महिन्यापूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्यात कलम वाढवून त्या आरोपींना अटक करण्यात आली होती. या संदर्भात आरोपीच्या वकिलांकडून कोर्टामध्ये अपील सादर करण्यात आलं होतं. हा गुन्हा बेकायदेशीर असून आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. हे अटक बेकायदेशीर असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. यानंतर त्यांनी हायकोर्टातही अपील केलं होतं. त्या संदर्भात या आरोपींना आता मोक्यासारख्या गुन्ह्यातून 2 आरोपींना अटकपूर्व तर 7 आरोपींना रेग्युलर जामीन मंजूर झाला आहे. आज या आरोपींची मोहोळ येथून सुटका करण्यात आली आहे. या संदर्भात आरोपींच्या वतीनं वकिलांनी आपल्याला सविस्तर माहिती दिली आहे. तर वकील काय म्हणाले हे आपण पाहूया. दिनांक 5/7/2025 रोजी प्रमोद भारत मोठे राहणार एकुर्के यांनी मोहोळ येथील व वैराग येथील आरोपी नामे दानिश लियाकत कुरेशी वगैरे 13 जणांविरुद्ध व अनोळखी 5 ते 6 जणांविरुद्ध त्यांच्या दुकानासमोर येऊन गोमांसाच्या गाड्या का अडवतो व तू टिप का देतो म्हणून शिवीगाळी दमदाटी केली म्हणून मोहोळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 774/2025 भारतीय न्याय संहिता कलम 189(1), 351(3) व इतर कलमान्वये गुन्हा दाखल केलेला होता. सदर गुन्ह्याकामी तब्बल 6 महिन्यानंतर मोहोळ पोलिसांनी दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी भारतीय न्याय संहितेचे संघटित गुन्हेगारीचे कलम 111 वाढवून त्यामध्ये आरोपीनामे दानिश लियाकत कुरेशी, मोहम्मद लियाकत कुरेशी, शहबाज अबू तालिब कुरेशी, तौफिक अबू तालिब कुरेशी, इरफान इक्बाल कुरेशी, दस्तगीर कोंडाजी कुरेशी आणि अरबाज अफजल कुरेशी या सर्व आरोपींना अटक केलेली होती. ज्यावेळी आरोपींना अटक करण्यात आली तर सदरची अटक व लावलेले कलम हे बेकायदेशीर असल्याबाबत मोहोळ कोर्टात अर्ज देण्यात आलेला होता. परंतु सदरचा अर्ज हा मेहरबान कोर्टाने सदर अर्जाची दखल न घेतल्यामुळे मेहरबान उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात बेकायदेशीर अटकेविरुद्ध याचिका दाखल करण्यात आली. सदरची याचिका ही प्रलंबित आहे. दरम्यानच्या काळात अटक आरोपी दानिश कुरेशी वगैरे व इतर आरोपी अटक आरोपी दानिश कुरेशी वगैरे यांनी जामीन मिळण्याकामी अर्ज दाखल केला. तर सतीश अशोक पवार व सुनील अशोक पवार यांनी राहणार वैराग यांनी अटकपूर्व जामीनसाठी अर्ज दाखल केला असता त्या जामीन अर्जाकामी जिल्हा सत्र न्यायालयात आरोपीच्या वतीने पोलिसांनी कशा पद्धतीने चुकीचं कलम लावलेलं आहे व संघटित गुन्हेगारीचं कलम लागू होत नाही याबाबत वरिष्ठ न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर केले असता सोलापूर येथील मेहरबान शर्मा साहेब जिल्हा व मुख्य सत्र न्यायाधीश शर्मा साहेब यांनी अटकेत असलेले 7 आरोपी व सतीश अशोक पवार, सुनील अशोक पवार यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे.